नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे तुमचं सर्वांचं आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 18वा धडा निर्णय या पाठाचा आपण अभ्यास करतो आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर सुनील विभुते यांनी प्रस्तुत पाठामध्ये यंत्रयुगामध्ये मानवाने जी प्रगती केलेली आहे, यंत्रमानव बनून मानवाने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी प्रगती साध्य केलेली आहे त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये कमी वेळामध्ये जास्त काम होण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा वापर करून माणसाने वेगवेगळी यंत्र बनवली, यंत्रांवरती आपलं नियंत्रण ठेवलं आणि या यंत्रांच्या माध्यमातून जो कामाचा वेग आहे तो वाढला. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम होऊ लागलं. एकीकडे विज्ञानाच्या या टेक्नॉलॉजीमुळे होत असलेली प्रगती, कामात मिळालेली गती याचा विचार जर आपण केला तर आपल्याला वरवर हे बरं वाटतं, चांगलं वाटतं. पण मानवाच्या जागेवर जर यंत्र काम करू लागले तर यामुळे जी परिस्थिती निर्माण होते त्याचा सुद्धा इथं आपण प्रकर्षाने विचार करणं गरजेचं आहे, असा जणू संदेशच लेखकांनी या पाठाच्या माध्यमातून दिलेला आहे. यंत्राची जागा ही यंत्रापर्यंत ठीक आहे. यंत्र हे यंत्र म्हणून ठीक आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही, मानवाची जागा घेऊ शकत नाही, कारण ते निर्जीव आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नाही, त्याला आनंद दुःख या कुठल्या प्रकारच्या संवेदना नाही. यंत्राला जेवढ्या प्रकारचे आपण कमांड देतो त्या कमांडच्या टेक्नॉलॉजीवरती तेवढंच काम करतं, ते काम अचूक करतं, ते काम अतिशय वेगात करतं, हे सगळं मान्य आहे. पण जेव्हा केव्हा मनुष्य संकटामध्ये सापडतो, अडचणीमध्ये सापडतो, जेव्हा त्याला आधाराची गरज असते तेव्हा तो संवाद, तो आधार हा माणूसच देऊ शकतो. आणि म्हणून संवेदनाशील आणि भावनाशील असलेला व्यक्तीची जागा यंत्र कधीच घेऊ शकत नाही. संकटाच्या काळामध्ये यंत्र मदतीला येऊ शकत नाही, इतरांचे ते प्राण वाचवू शकत नाही. रोबोट आणि मनुष्य या दोघांची तुलना जर केली तर रोबोट भलेच काम करेल, कामाचा वेग त्याचा जास्त असेल, पण तो मनुष्याची जागा घेऊ शकत नाही. हा संदेश प्रस्तुत पाठातून लेखकाने दिलेला आहे. डॉक्टर सुनील विभुते म्हणतात, मागच्या तासाला आपण पाहिलं की एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी जो मालक असतो त्याला एक रोबोट बनवणारा जो कंपनीचा एजंट असतो तो भेटतो आणि सांगतो की तुमच्याकडे जर तुम्ही हे रोबोट कामाला ठेवले तर तुमच्या कामाचा वेग वाढेल, उत्पन्न वाढेल. आणि हॉटेल मालकाला ते आवडतं, कारण कोणत्याही माणसाला आपल्या कामाचा वेग वाढला पाहिजे, आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे असं वाटत असतं. आणि त्याच अनुषंगाने ते त्या एजंटचं हे म्हणणं ऐकून त्यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून जो रोबोट असतो याची नियुक्ती करतात. मित्रांनो, असं का करतात? कारण त्यांना वेगवेगळे अनुभव माणसांचे आलेले असतात, मजुरांचे आलेले असतात, वेटरचे आलेले असतात आणि यांच्यामध्ये त्यांना एक चांगला मार्ग सापडलेला असतो असं त्यांना वाटतं. आणि त्या माध्यमातून ते वेटरची नियुक्ती त्या रोबोट मानवाच्या माध्यमातून आपल्या हॉटेलमध्ये करतात. आणि त्यामधून जो वेगवेगळा जो प्रसंग तिथं त्यांना अनुभवायला मिळतो, वेटरचं काम पाहून ते खूप आनंदी होतात. वेटरची कामाची गती पाहून त्यांना खूप नवीन नवीन चांगलं वाटतं. पण जसजसे दिवस जातात, जसजसं मशीनमध्ये बिघाड होतो, ते कामावर येतं, तेव्हा त्याची जी सर्व्हिसिंग करावी लागते, त्याच्यासाठी जो खर्च करावा लागतो, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्याच्यामध्ये जे संवेदनहीनता दिसते ती माणसाची जागा घेऊ शकत नाही. हे जेव्हा जाणवतं
तेव्हा लेखकाच्या आणि त्याच्या मित्राच्या त्या यामध्ये ते जाणवायला लागतं की कशा प्रकारे यंत्रमानव हा माणसाची जागा घेऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात येतं आणि हेच लेखकाने इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या यंत्रयुगामध्ये, धावपाडीच्या युगामध्ये, जीव घेण्या युगामध्ये माणसाची जागा यंत्राने घेतली खरी, पण माणसाची जागा यंत्राने घेतल्यावरही माणसाचं जे माणुसकी आहे, ज्या प्रेमळ भावना आहे, जे प्रामाणिकपणा आहे, जे प्रसंगावधान आहे, हे कधीच त्या यंत्राला प्राप्त करता येणार नाही. हे विज्ञानाला सुद्धा माहिती आहे, हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे आणि हे संपूर्ण जगाला सुद्धा माहिती आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी यंत्र काम करू शकत नाही हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. यंत्र एका विशिष्ट ठराविक ठिकाणीच काम करू शकतो. प्रत्येक ठिकाणी यंत्र मानवाची जागा घेऊ शकत नाही हे सुद्धा लेखकाने या उदाहरणामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो योग्यच आहे. म्हणून मित्रांनो, आजच्या या युगामध्ये त्या यंत्राला लेखकाने म्हणजे त्या कथेमध्ये रामू, शामू, दीपू, विजू अशी नावं दिली, पण ते रामू, शामू, दीपू, विजू हे नाव फक्त यंत्राचं आहे, त्या भावना त्याच्यामध्ये निर्माण करू शकत नाही. म्हणून पुढच्या कथेमध्ये ते काय म्हणताय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, आमचे दिवस बघता बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 10 पर्यंत 4ही वेटर चार्जिंग करत होतो. वेटरला चार्जिंग करावं लागतं, म्हणजे संध्याकाळी काम आटोपलं, हॉटेल बंद झाली की त्या यंत्र जे चार्जिंगवर चालतं त्या यंत्र वेटरला चार्जिंग करत होतो. सकाळी 10 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामं ते न सांगता करत. मित्रांनो बघा, जेवढी मेमरी कार्ड त्याच्या दिमागात बसवलेली आहे तेवढंच ते काम न सांगता करतील, अचूक करतील, गतीने करतील. पण काही ठिकाणी जेव्हा निर्णय घ्यावा लागतो, छोटे छोटे प्रसंग घडतात. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये खाली पाणी सांडलं असेल आणि त्याच्यावरून कोणी घसरून पडला, तर तेव्हा त्याला त्या पडलेल्या माणसाला उचलण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागतो तो माणसामध्ये आहे, त्या यंत्रामध्ये नाही. माणूस पडल्यावर त्याला उचलण्याची भावना एका वेटरमध्ये निर्माण होऊ शकते, एका माणसामध्ये निर्माण होऊ शकते, ती यंत्रामध्ये निर्माण होऊ शकत नाही. म्हणून या पाठाचं योग्य शीर्षक लेखकाने निर्णय ठेवलेला आहे. मनुष्य निर्णय घेतो, निर्णय चुकू शकतात, बऱ्याचदा ते चुकीचे असू शकतात, पण चांगल्या ठिकाणी चांगल्या हेतूने घेतलेले निर्णय सुद्धा योग्य असतात. हा महत्त्वाचा विषय लेखकाने या निर्णयाच्या माध्यमातून मांडला आहे. यंत्राला भावनाच नसल्यामुळे त्या हॉटेलमध्ये चांगले वाईट बरे काय जे घडत आहे याबद्दल त्याच्या मेमरीमध्ये कुठल्याच संवेदना नसल्यामुळे त्याला ते कळणार नाही. आणि म्हणून लेखक सांगताय की त्याच्या मेमरीमध्ये जे कार्ड आहे त्या मेमरी कार्डवर आधारित असलेली सगळी कामं तो व्यवस्थित करतो, प्रामाणिकपणे करतो, अचूक करतो, गतीने करतो. पण संवेदना नसल्यामुळे तो माणसाची जागा घेऊ शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणून हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्याच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. आता कंपनी सर्व्हिस का देते याच्या मागचा पण उद्देश लक्षात घेतला पाहिजे. कारण त्या सर्व्हिसिंग चार्जमध्ये 2,500 रुपये ठरलेले होते. जेव्हा ते यंत्र काम करतं तेव्हा ते काम काढतं. जसं आपण काम करतो, आपण थकलो तर आपण आराम करतो, पण ते यंत्र थकलं तर ते काम काढतं. त्याचे वेगवेगळे बिघाड असतात आणि म्हणून त्याचे सर्व्हिसिंग चार्जमुळे त्या कंपनीला सर्व्हिसिंगचा फायदा होत होता. आणि नवीन नवीन यंत्र दिल्यामुळे त्या कंपनीची सर्व्हिसिंग एकदम छान होती, सर्व्हिस चांगली होती. दर महिन्यानी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या. आता त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं
की आपण 1,500-2,500 या इंजिनियरला सर्व्हिसिंग करायचे देतो. आता या यंत्रांची सर्व्हिसिंग कशी करायची आपण शिकून घेतलं. मग पैसे वाचवणं हा प्रत्येक माणसाचा मानवी स्वभाव आहे. 2 पैसे वाचले पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच माध्यमातून तिथं लेखकाला पण ते वाटलं आणि इंजिनियरकडून त्या सर्व्हिसिंगच्या बऱ्याच गोष्टी त्या शिकल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की त्या यंत्रमानवाची सर्व्हिसिंग आपण स्वतःही करू शकतो. असा निर्णय इथं लेखकाने त्या माध्यमातून घेतलेला आपल्याला दिसतो. आणि मग हॉटेलमधील स्वच्छता, टॉप टिप, विनम्र व तत्पर सेवा याचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यात जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली. आता स्वच्छता वाढली कारण मजूर म्हणून यंत्रमानव होतं आणि ते काम करत होतं. टॉपटिपपणा वाढला. सकाळी ते यंत्र इस्त्रीचे कपडे चढवले की गुड मॉर्निंग म्हणून कामाला सुरुवात करायचं आणि अशामुळे दिवसेंदिवस त्यांची कमाई वाढली, उत्पन्न वाढलं, कमाई वाढली, टॉपटिपपणा वाढला, पण माणुसकी मात्र इथं हरवली आणि सवय लागली यंत्राची. जे काम मनुष्य करत होता ते काम आता यंत्र अतिशय फास्ट जलद गतीने करू लागला, म्हणून यंत्राची सवय लागली आणि म्हणून लेखकाच्या लक्षात आलं की आमचं उत्पन्न वाढलं. दुसरं वर्ष सुरू झालं. आता पुढे खरी गंमत लेखकाने सांगितलेली आहे. दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2.5 ऐवजी 5,000 रुपये पडते. मित्रांनो बघा आता कशा प्रकारे एखाद्या गोष्टीची सवय लावल्यावर त्या सवयीचं आपल्याला कशा प्रकारे कंपनीला फायदा करून घेता येईल ही कंपनीची पॉलिसी असते आणि त्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला 2,500 रुपये चार्ज ठेवलेला होता, पण नंतर त्या कंपनीने त्या सर्व्हिस चार्जमध्ये 5,000 रुपये अशी वाढ केली. तो चार्ज किती झाला? 5,000 रुपये. आता लेखकाला त्याच्या हॉटेलमध्ये त्या वेटरने काम करायची सवय लागल्यावर कंपनीने हळूच त्यांच्या पॉलिसीनुसार त्याचे 5,000 रुपये दर ठरवले आणि सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. लेखकाला ते परवडणारं नव्हतं कारण आतापर्यंत वेटरला जो पगार दिला जातो त्या प्रकारेच त्याच्या सर्व्हिसिंगचा खर्च होता, पण आता तो 5,000 रुपये झाला आणि लेखकाच्या ते लक्षात आलं की आता आपल्याला या वेटरचा सर्व्हिसिंगचा चार्ज परवडणार नाही आणि मग इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपणही करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्याला शहरात उपलब्ध आहे, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिसिंग घेणं बंद केलं. लेखकाने ठरवलं की आता आपण कंपनीची सर्व्हिसिंग घ्यायची नाही, किरकोळ गोष्टी आपल्याला करता येतात आणि थोडाफार बिघाड झाला तर तो आपण किरकोळ इंजिनियर बोलून त्यांच्याकडून त्या किरकोळ दुरुस्त्या करू शकतो आणि अशा प्रकारे त्यांनी कंपनीची सर्व्हिसिंग घेणं बंद केलं. एवढेच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं आणि विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं. त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता, पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. मित्रांनो, कंपनीने दिलेली सर्व्हिसिंग लेखकाने तिचा फायदा केला. नंतर त्याची सर्व्हिसिंग चार्ज वाढल्यामुळे लेखकाने ती बंद केली आणि 1 महिना लेखकानेच त्याची सर्व्हिसिंग केली आणि त्यामध्ये लेखकाचे 20,000 रुपये वाचले. असा मनस्वी आनंद लेखकाला झाला, पण तो जास्त काळ का टिकला नाही याच्यामध्ये सुद्धा पुढचा विषय समाविष्ट आहे की नंतर त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेले, काय काय बिघाड होत गेले, काय काय नारुदुरुस्त्या झाल्या आणि त्यामधून काय काय प्रसंग उभे राहत गेले. त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती. लंच सेक्शनमधून गोंधळ येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. शामूकडे बोट दाखवून दोघं तिघं तावातावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतोय बघा. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिटा अगोदर बेनं मोजलेल्या वगळूत उडतोय होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. त्याचं बोलणं संपलं. मी कोपऱ्यातील टेबलाला बसलेली बाई तिच्या मांडीवर बाळाकडे बोट करून म्हणाले, माझ्या तान्ह्यापुऱ्याला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय.
पोरगं झोपलाय म्हणून बरं, नाहीतर एवढ्या येळ्यात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेक्कर देत बाहेर आलं असतं. परिस्थितीचं गांभीर्य पाहून मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी आणि चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्या असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोर्टवरील एनर्जी असे अक्षरे असलेले बटन 4-5 वेळा दाबले. काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखा काम करू लागला. हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमध्ये शामू मनोज सोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. प्रसंग असा निर्माण झाला की ते यंत्र आता मंद गतीने काम करत होतं. लेखकाने त्याच्यावरचा मार्ग शोधला, त्याचं चार्जिंग पोर्ट लावून त्याला चार्ज केलं आणि ते परत त्या जलद गतीने काम करू लागलं. पण एवढ्या वेळामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या आतमध्ये बसलेल्या कस्टमरला जे काही सहन करावं लागलं ते त्यांनी व्यक्त केलं आणि त्या माध्यमातून मानव आपल्या भावना व्यक्त करू शकतो, यंत्र नाही. मुलाला भूक लागली म्हणून यंत्राला दूध आणायला सांगितलं, यंत्र डाऊन झालं, यंत्र दूध आणू शकत नाही. तितका वेळ तो मुलगा तिथं रडून रडून भुकेला झोपून गेला. तर त्या महिलेने त्यांना सांगितलं की एवढ्या वेळामध्ये माझा मुलगा आतमध्ये गेला असता आणि 2-3दा दूध पिऊन त्याने ढेकर दिली असते. संवेदना नसलेल्या या वेटरवरती अवलंबून लेखकाने जो उद्योग सुरू केला, त्या उद्योगामध्ये कुठल्या प्रकारच्या परिस्थितीला लेखकाला तोंड द्यावं लागलं हे इथं त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. मानवासारखं ते काम करू शकत नाही. मानवाने कितीही वैज्ञानिक प्रगती करून टेक्नॉलॉजी डेव्हलप केली तरी टेक्नॉलॉजी ही फक्त माणसाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आहे, ती माणूस नाही. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, कारण मनुष्य हा प्रत्येक छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये निर्णय घेऊ शकतो. त्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याची संवेदनशीलता असते. यंत्रामध्ये संवेदनशीलता नसल्यामुळे तो निर्णय घेऊ शकत नाही. यंत्राला जोपर्यंत त्याची कमांड दिलेली आहे तोपर्यंत तो कार्य करतो, त्याच्या पलीकडे ते विचार करू शकत नाही. मनुष्य त्या पलीकडे जाऊन विचार करतो. म्हणून इथं लेखकाने निर्णय या पाठामध्ये यंत्राचा आणि मानवाचा तुलनात्मक अभ्यास करून यंत्रयुगामध्ये यंत्र कशी माणसाला फक्त आणि फक्त उपयोगाची आहे, गरजेची आहे, फक्त ती कामाची आहे, मनुष्याची जागा घेणारी नाही, हे पटवून दिलेलं आहे. बाकीचा जो पाठ आहे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.